नमस्कार. मी आहे प्रफुल्ल केदारे. आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज. मी आहे सध्या अंबरनाथ पश्चिमेला, जो एक कल्याण बदलापूर जो हायवे आहे त्याच्यावर आहे. आपला देश जो आहे तो समृद्धी महामार्ग, मोठमोठ्या दळणवळणाच्या गोष्टी घेऊन विकासाचा फार मोठा पॅटर्न दाखवण्याचा प्रयत्न जगाला करत असतो. परंतु स्पीड ब्रेकर सारख्या छोट्याशा गोष्टीच्या सदोष निर्मितीमुळे देखील अनेकांना अनेक आजारांना सामोरे जावं लागते, अपंगत्व स्वीकारावं लागते, अनेकांना आपले जीव गमवावे लागतात. शनिवारी मध्यरात्री तुम्ही पाहत असाल, हा स्पीड ब्रेकर या ठिकाणी दिसतो. इथे लोकांची वर्दळ आहे. थोड्या अंतरावर सिग्नल आहे. सिग्नल जेव्हा सुटतो तेव्हा गाड्यांची गर्दी असते, ती भरधाव येत असते आणि इथून 1700 ते 1800 विद्यार्थी ह्या ITI मधून बाहेर पडण्याची वेळ असते. तेव्हा अनेकांना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा स्पीड ब्रेकर जो पाहिला असेल तुम्ही, शासकीय यंत्रणेने ठरवलेल्या नियम अटी शर्तींना पूर्णपूर छेद देणारा दिसतोय. याची उंची, याची सपाटी, याचा उतार, याच्यावरचे पांढरे पट्टे तुम्हाला कोणत्याही पद्धतीने तुमच्या निदर्शनास येत नाही. ते जर दिवसा इतके अस्पष्ट असतील तर रात्रीच्या वेळेस लोकांना काय दिसणार? हाच नेमका धोका त्या दोन मुलांना पत्करावा लागला. पवन ओमकारे आणि प्रणव गोरिवले ह्या दोन मुलांना आपला यासाठी जीव गमवावा लागलेला आहे. माझ्या सोबत टेम्पो असोसिएशनचे राजेश बनसोडे आहेत. बनसोडे साहेब, तुम्ही नेहमी तुमचे ड्रायव्हर, शेकडो ड्रायव्हर ह्या रस्त्याने ये जा करत असतात. फक्त हा इथला प्रश्न नाहीये, हा संबंध अंबरनाथ मधला, इथला महाराष्ट्रातला प्रश्न आहे की स्पीड ब्रेकरच्या बाबत शासन किंवा संबंधित यंत्रणा असतील त्या योग्य त्या खबरदारी घेत नाही आणि याच्यामुळे अनेक लोकांना आपले जीव गमवावे लागतात. शनिवारी जी घटना झाली त्याच्याबद्दल तुमचं मत काय? आणि याच्यानंतर तरी तुम्ही इथल्या सरकारला किंवा इथल्या ज्या यंत्रणा आहेत, ज्या स्पीड ब्रेकर किंवा रस्ते बनवतात, त्यांना काय सांगणार? जसं की आपल्याला सर्वांना माहिती आहे, परवा अत्यंत दुर्दैवी घटना घडली इथं ITIच्या समोर. याच्या अगोदर जो हा राज्य मार्ग बनवला गेला त्यावेळेस इथं स्पीड ब्रेकर नव्हते, ते बंपर टाकलेले होते. त्याच्यानंतर अचानक प्रशासनाला काय जाग आली की स्पीड ब्रेकर लावले या रोडनं. तर त्याची उंची वगैरे काय मनमानी कारभाराने ठेकेदारांना आपल्या लावायचे म्हणून लावून दिलेले. त्याची ठरलेली उंची असते किंवा स्पीड ब्रेकर किती अंतरावर असावा काय याचं काय नाही. दुसरी गोष्ट, त्याचे 50 मीटर अगोदर त्याची सूचना फलक असतो. सूचना फलक वगैरे काय नाही तिथं. ते ब्लिम लाईट वगैरे लावायला पाहिजे. राज्य महामार्ग असलो की अंधारात येणाऱ्यांना दिसलं पाहिजे की स्पीड ब्रेकर आहे. तर रेडियम पट्टे वगैरे काय लावले नाहीत, व्हाईट पट्टे लावलेले नाहीत. तर अंधारातून येणाऱ्या बाईक स्वारांना किंवा गाडीवाल्यांना काय दिसणार की पुढं स्पीड ब्रेकर आहे. आणि परवाची जी घटना घडली ती केवळ आणि केवळ या प्रशासनाच्या दुर्लक्ष, भोंगळ कारभारामुळे घडलेल्या स्पीड ब्रेकरमुळे घडलेली आहे. मान्य आहे, स्पीड ब्रेकर असायला पाहिजेत. ड्रायव्हरनं, गाडीवाल्यांना बी नियमाचं पालन केलं पाहिजे, पण त्याच्या बी प्रशासनाची बी खबरदारी घ्यायला पाहिजे की तुम्ही जेव्हा स्पीड ब्रेकर टाकताय त्याचे सूचना फलक लावणं किंवा त्याच्यावर रेडियम पट्टे मारणं किंवा ते ब्लेम त्याचे जे लाईट असतात संध्याकाळी जे चमकतात ते दिसले तर पाहिजेत समोरच्याला, गाडीवाला की पुढं स्पीड ब्रेकर आहे, तेव्हा गाडीवाला स्लो होईल. आणि त्याच्यामुळे ही दुर्दैवी घटना, अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. 8-15 दिवसापूर्वी इथं एक कार ऍक्सिडेंट झाला होता. अशा रोज इथं घटना घडतात. पुढं आता इथं ITI कॉलेज आहे. आता इकडून पण येताना सूचना फलक नाही की पुढे शाळा आहे, तिकडून येताना पण पुढं असा सूचना फलक कुठं नाही की पुढे शाळा आहे. ते वाहनधारक जरा स्लो होतील. पुढे गेला आपण महात्मा गांधी चौकामध्ये, तिथं पण मोठी शाळा आहे. तिथं पण तुम्हाला असं बोर्ड नाही दिसणार की पुढे शाळा आहे, वाहने सावकाश चालवा. या साईबाबा मंदिर पासून तुम्ही फॉरेस्ट नाक्यापर्यंत या संबंध 5-6 किलोमीटरच्या अंतरामध्ये तुम्हाला कुठेही असा बोर्ड नाही दिसणार की अगं तिथं पुढं स्पीड ब्रेकर आहे, पुढं रस्ता क्रॉसिंग आहे, पुढं शाळा आहे. ही शासनाची जबाबदारी आहे ना, यांना ती खबरदारी घ्यायला पाहिजे. ती रोड बनवून दिला म्हणजे असं नाही होत ना, त्याची सूचना फलक वगैरे लावायला पाहिजे. या संदर्भात ITI ने अनेकदा संबंधित यंत्रणांशी पाठपुरावा केला. त्याच्यानुसार देखील आजही पाहतो आपण, रात्रीच्या वेळेस इथे कुठलीही प्रकाशाची सोय नसते, साईन बोर्ड नाहीत, रेडियमचे पट्टे नाहीत किंवा हा स्पीड ब्रेकर प्रथम दर्शनी दिसेल अशी कोणतीही व्यवस्था नाहीये. इथे ITIची जवळजवळ 1700 मुलं शिकायला येत असतात आणि त्यामुळे हायवेला कनेक्टेड ITI असल्यामुळे भरधाव वेगानं वाहनं येतात. त्याच्यामुळे आम्ही स्पीड ब्रेकरसाठी मागणी केली होती, परंतु त्याच्यावर पट्टे मारणे किंवा रेडियमची लाईट किंवा साइन बोर्ड लावून मिळावेत अशी संबंधित यंत्रणेला विनंती आहे, जेणेकरून
भविष्यात अपघात होऊ नयेत आणि मुलांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाईल. इथल्या व्यवस्थांना रस्त्यांच्या नावाखाली कोट्यावधींचा खर्च करून केवळ कमिशनबाजी करायची असते, पण सर्वसाधारण वाहन चालकांना त्याचा कुठलाही फायदा या ठिकाणी होताना दिसत नाहीये. अशा अपघात घडल्यानंतर यंत्रणा जाग्या होतात, त्याच्यानंतर व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्याच्या आधी कोणतीही काळजी घेतली जात नाही. हा इथला इतिहास आहे. यानंतर देखील संबंधित यंत्रणांना जाग येईल का? इथल्या निष्पाप विद्यार्थ्यांचा बळी जाणार नाही ना, याची शाश्वती सरकार देईल का? हा एक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. कॅमेरामन गणेश गायकवाडसह मी प्रफुल्ल केदारे, मीडिया भारत न्यूजसाठी.